NMMच्या परीक्षेमध्ये ग्रामर नव्हतं, पण आता स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये ग्रामर आहे. तर 5वी आणि 8वी दोन्ही मुलं टेन्शनमध्ये आहेत, की याचा अभ्यास कसा करायचा. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच समजून घेणार आहोत, की मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करायचा आणि याच्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. बघा, याच्यामध्ये लक्षात घ्या, की अभ्यासाची योग्य सुरुवात केली पाहिजे. जसं की व्याकरणाचे मूलभूत घटक जे आहेत ते चांगले समजून घ्या. जसं की अक्षर, शब्द, वाक्य ह्या गोष्टी बेसिक आहेत, एकदम बेसिक. आणि ह्या बेसिक पासून जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला कठीण लेवलचं पण इझिली समजून येणार. नाम काय असतं, सर्वनाम काय असतं, विशेषण काय असतं, याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या व्हिडिओ सेक्शन मध्ये. याला आपण काय म्हणतो, शब्द संपत्ती म्हणतो. आणि याच्यात क्रियापद, काळ या सगळ्या गोष्टीवरचे व्हिडिओ हळूहळू आपल्या चॅनलवरती येत आहेत. सोबतच लिंग, वचन, विभक्ती ह्या गोष्टी काय असतात ह्या समजून घेणं आवश्यक आहे. आधी हे सगळं समजून घ्यायचं. याचं पाठांतर अजिबात करायचं नाही. मराठी व्याकरण पाठांतराचा विषय नाहीये. ते आधी आपण करायचो एस प्लस व्ही प्लस, हे सगळ्या गोष्टी एकदम शाळेच्या ज्याला कंटाळवाणं आपण म्हणतो, पण हे बेसिक एकदम डायरेक्ट आलं पाहिजे तुम्हाला. जसं ह्या फॉर्म्युले रटायची मग गरज पडणार नाही. त्यानंतर नियम, उदाहरणं हे पक्के ज्ञान पाहिजे. हे नियम का लिहून देतात शाळेमध्ये, हे एस प्लस व्ही प्लस ओ हे नियमच असतात, पण हे पाठांतर करून घेतात. फक्त आपल्याला त्याचं ज्ञान घ्यायचंय, आपल्याला ते समजून घ्यायचंय. प्रत्येक नियमासोबत 2 ते 3 उदाहरणं स्वतः तयार करायचे. राम आहे, पुस्तक आहे, नदी आहे. क्रियापद म्हटलं तर वाचतो, लिहिते, खेळते, हे सगळ्या गोष्टी. आणि स्वतः उदाहरण लिहिल्यामुळं ते लक्षात पण राहतं तुमच्या. सोबतच तुम्ही बघू शकता, रोज थोडा पण नियमित अभ्यास करायचा आहे. 20 ते 30 मिनिटं व्याकरणासाठी ठेवायचे आणि एकाच दिवशी सगळं न करता एक घटक तुम्हाला निवडायचा. जसं आज हे नाम आहे, उद्या हे सर्वनाम आहे. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजून घेतल्या पाहिजे. जसं प्रश्न सोडवायचा सराव केला पाहिजे. जर तुम्हाला मराठी एकदमच कठीण जात आहे तर मग आता सरावाशिवाय पर्याय नाही. सरावासाठी एक चांगलं पुस्तक आपल्याकडे असावं. व्याकरणाची कितीतरी मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यातलं कोणतंही एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. MCQ सोडवा, रिकाम्या जागा भरा, योग्य जोड्या लावा, असे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील आणि व्याकरण त्याच्याशिवाय पक्क होणार नाही. त्यामुळे व्याकरणाचा, मराठीचा जर चांगला अभ्यास करायचा असेल तर बेसिक व्याकरणापासून तुमची सुरुवात झाली पाहिजे. सोबतच तुम्हाला चुका ओळखायच्या आणि दुरुस्त करायच्या आहेत. चुकलेले प्रश्न वेगळ्या वहीत लिहायचे आहेत. त्या नियमाचा पुन्हा अभ्यास करायचा आहे. आठवड्यातून एकदा चुकांचा आढावा घ्यायचा आहे. तर चुका समजून घेणं, चुका दुरुस्त करणं हा एक मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठीच्या या पूर्ण सेक्शनमध्ये तुम्हाला एक साथीदार राहील, जोडीदार राहील. त्यानंतर तुम्हाला वाचन आणि लेखन वाढवावं लागेल. तुम्ही जेवढं जास्त वाचता तेवढं जास्त तुम्हाला मराठी कळत जातं, तेवढं जास्त इंग्रजी कळत जातं. हे विषय भाषा अभ्यास आहे. याच्यामध्ये गोष्टी लक्षात न ठेवता गोष्टी दिलेल्या कशा आहेत, मांडलेल्या कशा आहेत ते समजून घ्यायचं. यासाठी मराठी गोष्टी, कविता, बातम्या ज्या येतात न्यूजपेपरमध्ये त्या वाचायच्या. रोज 5 ते 6 वाक्य स्वतः लिहून पाहायचे. माझा दिवस, माझी शाळा, माझं आवडतं पुस्तक, हे लेखन व्याकरणात त्याच्यामुळे तुमचं ऑटोमॅटिकली सुधरत जातं. कारण तुम्हाला वाक्य तयार करत येतात, म्हणजे तुम्हाला नाम माहित आहे, म्हणजे तुम्हाला क्रियापद माहित आहे, म्हणजे तुम्हाला विशेषण माहित आहे, असं ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये उजळणी करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कराल, पण परीक्षेच्या आधी आठवड्याला एकदा तरी अशी एक उजळणी झाली पाहिजे. तक्ते बनवायचे, चार्ट बनवायचे, नोट्स वापरायच्या. याच्यामुळे काय होते की तुमचा अभ्यास जो आहे हा चांगला होत जातो. तर मराठीबद्दल मी तुम्हाला एवढंच सांगेल की मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल तर जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त तुमच्या सिलेबसला समजून घ्या. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला चांगल्या समजल्या तर तुमचे 90% मराठीचे जे डाऊट्स आहेत ते तिथं क्लिअर होतील. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे तर ते सांगा. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज पाहिजेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे कसं आहे की त्या गोष्टीला दृष्टिकोनातून आपण नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी आपल्या या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील त्याबद्दलही तुम्ही सांगू शकता. एक महत्वाची परीक्षा आहे. जर तुमच्या आजूबाजूला कोणी 9वीला 10वीला असेल किंवा तुमचा दादा वगैरे 11वी 12वीला असेल, त्यांना तुम्ही सांगू शकता की वायसॅट नावाची वेदांतू तर्फे एक परीक्षा जी आहे ती घेतली जाते. आणि या परीक्षेमध्ये त्यांनी जर पार्टिसिपेट केलं तर त्यांना स्कॉलरशिप मिळू शकते आणि चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं ट्युशनसाठी, नीट आणि जेईच्या. जर तुमच्या ओळखीमध्ये तुमच्या आजूबाजूला कोणी जर जी तयारी करत असेल किंवा करणार असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना आपल्या वेदांतू बद्दल सांगू शकता की आपल्या वेदांतू तर्फे पण 9वी 10वी साठी क्लासेस चालू आहेत. जसे तुमचे स्कॉलरशिपचे, नवोदयचे
NMMH चे होतात. त्याचप्रमाणे आपले जे क्लासेस आहेत ते 10वी 10वीला 11वी 12वीला पण असतात. सो धन्यवाद. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.